पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी आहे तुझ्यासोबत, कोणी असेल ना नसेल, मी आहे। आता यापुढे जे काय होईल ते होते, पण हा तुझा दादा तुझ्यासोबत कायम असणार हे लक्षात ठेव। माझ्यावर विश्वास आहे ना? काळजी करू नकोस ना। आनंदी, अगं तू तिकडे का उभी आहेस? म्हटलं भावा बहिणीचं बोलणं चाललंय, आपण कशाला मध्ये जायचं? झालंय आमचं बोलून, ये आत आता, ये ये, बस इथे। थँक्यू आनंदी। वर्षाताई, इतके दिवस मी घालून पाडून बोलत होते तेव्हा निमूटपणे ऐकून घेतलंस ना, मग आता हेही ऐकून घे। आनंदी, तू माझ्या बरोबर माझ्या अडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न केलास। मी नको नको म्हणत असताना माझे प्रॉब्लेम समजून घेतलेस। कुणीही नसताना माझ्या पाठीशी उभी राहिलीस तू। काल जर तू आली नसतीस ना आनंदी, तर काय झालं असतं मला सुद्धा नाही माहित। थँक्यू आनंदी। वर्षाताई, तुम्ही काळजी नका करू, आता आम्ही आहोत ना तुमच्या सोबत। हो ना? अहो, काय झालं? बस इथे। पण काय झालं? शांत बस। अहो, हे एवढं काही झालेलं नाहीये मला। काही नाही झालंय ना, पण तरी दुखतच आहे ना? काय झालं होतं? खरं कारण सांगितलं ना मी यांना, तर हे वर्ष त्यांच्या नवऱ्याला सोडणार नाही। भाऊजी, ऐक, याच्या तर आनंदी, इतकं कसं काय लागलं सांगतेस ना? ते काही नाही, बोट चिमटली गेली बस। आणि घरात एवढं सगळं चालू असताना हे महत्वाचं नाही वाटलं मला। अहो, असू द्या। शांत बसशील जरा? ठीक आहे, त्याला काय करायचं ते करू दे। खरं तर मला राग येतोय, पण आता तू राघवच्या बहिणीसाठी इतकं सगळं केलंस, त्याने एवढं करायलाच पाहिजे। तसा माझा नवरा काळजी भाऊ आहे।
ऐकलंस ना आनंदी? माझा नवरा. थांब थांब, भाजी मी बघ. अहो मी भरते भाजी. तू थांब जरा, भाजी करणं कठीण असेल माझ्यासाठी, भरणं नाही. हो मग मी करते ना माझी कामं. नाही ग, तू एक काम कर, तू ते कुकरची शिट्टी वाजेल आता, कधी उतरवायचं ते बघ, मी करतो सगळं. थांब. हो केलं असतं मी. थांब 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 थांब, इकडे इकडे इकडे. काय? मी करतो. सावकाश. केलं अरे असतं. नाही, मी विसरलो, तुझ्या हाताला लागलेलं आहे. तू कसं काय कुकर उतरवणार होतेस? एवढं काही नाही लागलंय मला. काही लागलं नाही का? दिसतंय व्यवस्थित. थांब जरा. आणि तसं पण इतक्या दिवसांमध्ये तुझी कामाची धावपळ इतकी आहे, बघतोय मी, ताण काय कमी नाहीये. आणि रोज सकाळी उठल्यानंतर ही आवरा आवरा आहेच. थांब, पटकन हे कर. बघा. सॉरी सॉरी सॉरी. नाही ठीक आहे. काम वाढवलं असतं मी, वाढवलंच आहे. नाही नाही ठीक आहे, मी पुसते. अरे हे काय? काय? तो चहा तुझा आहे, थंड झाला तो. हा ठीक आहे, नंतर पिते. ठीक आहे, काय थांब, गरम करून देतो. नाही आता माझा चहा मी गरम करेन, असू द्या बरं तुम्ही. ऐका मला. थंड चहा कोणी पितं का? थांब जरा, थांब आनंदी, थांब. मी करतोय म्हणालो ना. लगेच होईल, थांब. हळू हळू हळू. ठीक आहे, गरमागरम चहा. आणि इकडे मी करतो. आणि तू जास्त धावपळ करू नकोस, ठीक आहे? काय बघते? ते किती कॉमेडी शो आहे हा. माझ्या तर पोटातून दुखेल आता असता असता. आतू पाहिजे? नको, तू खा बाळा. अगं टेस्ट करून बघ ना, खूप भारी आहे. नको ग, खरंच नको. घे ना, आमच्या क्लासमध्ये दिलेलं, कोणाचा तरी बर्थडे होता तर दिलेलं. खूप भारी आहे. आणि तुला माहितीये याच्याने ना जीभ ना रेड होते, रेड. सगळे आम्ही एकमेकांना दाखवत होतो. बरं दे. कुठला? तू कुठला घेतलायस? हे बघ. मग मला पण असताच पाहिजे. ठीक आहे. थांब हा. हे बघ, हे असं खायचं. अजून जोरात जोरात. जोरात, अजून जोरात. आज वर्षात इतक्या दिवसांनी दिलखुलास असताना पाहिलं मी. ते चिंगीमुळे एवढीशी पोर, पण हिलाही कळतं की आत्तूसाठी काहीतरी करायला हवं, तुला हसवायला हवं. ह्यालाच कुटुंब म्हणतात ना.
प्रत्येक जण प्रत्येकासाठी काही ना काही करत असत. मला ना खात्री आहे आपण सगळे मिळून वर्षाताईंना यातनं बाहेर काढू शकतो. ही जी नाती असतात ना, ही खरा आनंद देतात आपल्याला. आपल्या दोघांना जमलं नाही ते चिंगीने करून दाखवलं. हो, काळजी नका करू, सगळं व्यवस्थित होईल. चिंगे, आज तू सोबतच दिवसभर खेळायचंय की शाळेत पण जायचंय? मी तर कधीचीच रेडी आहे बाबा. हो की ना तू? हो दादा. ठीक आहे, तयार आहेस? बॅग कुठे तुझी? बॅग तयार आहे ना? ओके. एवढी शांतता कशी? आई कुठे आहे? आई ते ज्येष्ठ नागरिकांचा योगा क्लास असतो ना, हां तिथे चौकशी करायला गेले. स्वतःसाठी? हां. काय संबंध? आई येते, ती शरीराला अजिबात त्रास करून घेणार नाही, शरीराच्या भल्यासाठी का होईना. सोसायटीत जर का कळलं तर सोसायटीत लोक म्हणतील कारण एक काकूंनी योगा क्लास जॉईन केलाय, कलियुग आलाय. ताई चहा घेणार? नाही, हे छान आहे, मी हेच खाते. सासूबाई, मी आहे चहा घ्या. इथे चांगला मिळतो चहा. हो का? वाफ येते ना याच्यावर. बरं, मला आता कळेल का म्हणजे तुम्ही ह्या अशा का आलायत? मला इथे अचानक का बोलवून घेतलंय? काय झालं, मी तू मला भेटायला येते कोणाला सांगितलं नाही, त्यामुळे कोणाला कळू नये म्हणून मग हे सगळं अवतार करून घेतला. खूप वाईट वाटतं मला सासूबाई. म्हणजे एखाद्या जावयाला एखाद्या सासूनी भेटायला यायचं ते त्यासाठी हे सगळं. मला सांगा, इतका वाईट आहे का मी? नाही हो, तुम्ही वाईट नाही. माझी मुलगी मूर्ख आहे आणि माझी सून तर डबल मूर्ख आहे. आणि माझा मुलगा लागला त्यांच्या नादाला. काय करायचं सांगा मला. संसार म्हटलं की सगळं होणार हे कळत नाही त्यांना. माझ्या मुलीला एक कळत नाही, पण तुम्हाला अक्कल नाही काय? म्हणजे तुम्ही तर शहाणे आहात ना जावई बापू, समजदार आहात. आणि मला खात्री आहे मी जे काही बोलेल तुमच्याशी ते तुम्हालाच समजेल, म्हणून मग इथे आलेत. पदर पसरते तुमच्यासमोर. काय करताय? नाही, मला पसरू द्या पदर. मी दुसरं कोणाकडे काय म्हणणार सांगा बरं. तुम्ही जात. माझ्या मुलीची चूक आहे ना, पोटात घ्या. मला मान्य आहे ती चुकली आहे, मला मान्य आहे तू चुकली आहे, पण तुम्ही शहाणे आहात आणि तुम्हाला वाटतं की माझ्या मुलीला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही, पण नाही, तसं नाहीये. नेहमी घरात आली ना की मला सांगत असते, आई आज हे असं बोलले, आई आज हे तसं बोलले. सारखे बोलत असते हो तुमच्याबद्दल. तुम्हाला नाही का कळत तिचं प्रेम खूप प्रेमळ आहे. या सुनेमुळे सगळं झालेलं खरं सांगते. एक फोन केला तर अशी लंगडी घालत येईल बघा तुमच्याकडे. कराल का फोन? हा, एक फोन केला तर अशी लंगडी घालत येईल बघा तुमच्याकडे. कराल का फोन? बघतो. बघूया म्हणजे मला इतरही कामं असतात ना सासूबाई. काम काय होतच राहतील ना. म्हणजे कामं पण महत्वाची आहेत, पण हे पण जरा एकदा करा असं म्हणते मी. करेन,
ते वर्षांनी आधी जो गोळ घातलाय ना तो निस्तारावा लागणार आहे ना मला. आता काय घोळ घातला तिने? अहो तुमच्या वर्षाला पार्टी करायची होती, मग मी तिला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेलो. अगं बाई, तुम्ही तिला 5 स्टारला घेऊन गेलात? त्यासाठी मित्राकडून थोडे पैसे उसने घेतले ना, ते परत कसे करायचे हा जरा एक प्रश्न पडलाय. ही बाई एवढंच ना? अहो मी देते ना, पैशाचं काय मेलं. हे घ्या, हे घ्या, अहो, द्या मी- तुमच्या मित्राला. मी तुमच्याकडून पैसे कसे घ्यायचे? परत सगळे म्हणतील की मी तुमच्याकडनं पैसे घेतले म्हणून. म्हणू देत, कुणाला काय म्हणायचं ते म्हणू देत, मी नाही परवा करत. माझा राघव जसा माझ्यासाठी तसे तुम्ही पण माझेच. घ्या. आता तुम्ही मला मुलगा मानलाच आहात तर तुमचा आदर ठेवण्यासाठी मी पैसे घेतो, नाहीतर मला अजिबात आवडत नाही कोणाकडनं पैसे घ्यायला. मला माहिती आहे हो, माहिती आहे जावई बापू मला. राहू दे पैसे, राहू दे. द्या, चहा प्या. हो इथे तेवढं जरा फोनचं बघा. करतो, पण तुमच्याकडे बघून फोन करता म्हणजे तुम्हाला त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा. हो ना. बरं चला मी तुम्हाला सोडायला येतो. गुणाचा जावई माझा. येलो भैया. साहेब 20 रुपया. 20 रुपये? आई सुट्टे आहे ना माझ्याकडे, आहे माझ्याकडे. ₹20 ना? हाँ देते हैं. मेरा जावई है, हाँ गुणकारी जावई है. जब भी आएगा चाय पिलाएगा ना उसको, हाँ, और जो है ना वो खाते में लिख लेने का. हाँ मैं देंगा पैसा. या. तेवढं फोनचं. करतो हा? या बसा. चिंगी, तुझी बॅग व्यवस्थित भरलीस ना? हो रे बाबा. आता तू मोठी झालीस ना, आता तुलाही समजून घेतेस. मग एकच आत्तोय माझी. बाय बाबा. हा बाय बाय बाय. जाऊ दे. आई, आई, अरे राघव, काय हे? अरे स्वतःला जरा असं तरुण वाटावं म्हणून मी आपला गॉगल बिगल घातला. कसा दिसतोय? निघालास का तू ऑफिसला? नाही मी निघालोच आहे, पण तू सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? मी आपलं ते योगा क्लास बराच मनावर घेतलेला दिसतोय. योगा योगा कोण करतोय? तू योगा क्लासची चौकशी करायला गेली होतीस ना? हा हो, गेलेले. मग ते कोण होते? कोणासोबत बोलत होतीस तू? ते गुरुजी होते ते योगाचे. मला म्हणाले तुम्हाला सोडू का? म्हटलं सोडा, चांगलेत. मग उद्यापासून जॉईन करणार? छे नाही रे, मी नाही जाणार. सगळे म्हातारे भरले तिथे. कोणाला पाठ दुखी तर कोणाला गुडघे दुखी. मला आहे गुडघे दुखी, पण मी म्हातारी आहे का? छे, मी नाही जाणार. मी उद्यापासून डान्स क्लासला जाईन म्हणते. चल येते मी, तुझा. आई 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 काय एक ऐकशील माझं? आता काय आलं? वर्षाच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामुळे ती खूप खचली. आता आपण तिला समजून घेतलं पाहिजे, तिला आधार दिला पाहिजे, हो की नाही? बर, म्हणजे मग मी काय करायचं? फार काही नाही, फक्त तिच्याशी नीट वाग. मी काय वाईट वागली तिच्याशी? तुम्ही तिला घरात ठेवलं, मी म्हटलं का तिला घराबाहेर जा म्हणून? राहते ना ती, झालं. हेच
हेच जरा बदल. म्हणजे वर्षाचं सगळं नीट व्हायला हवंय ना. होणार, सगळं नीट होणार. आज संध्याकाळपर्यंत सगळं सुरळीत होतं की नाही बघ.